मुलांना दूध का दूध और पानी का पानी। सिकंदर शेख हात वरती करा। दोघांनाही समाज देत आहे. कुस्ती कशी दिली जाईल कशी दिली जाणार नाही याची माहिती दिलेली आहे आणि कुस्तीला प्रारंभ होतोय. रफिक भाई मात्र कान देऊन ऐतिहासिक कुस्तीचे आपण ऐतिहासिक साक्षीदार झालेलो आहोत. टाळ्या पाहिजे, टाळ्या, टाळ्यांचा गजर पाहिजे. ऑपरेशन करणारा सिकंदर शेख पण बघतो कसला सिकंदर आहे म्हणून हरियाणाचा वीरेंद्र आज महाराष्ट्राच्या मातीत आला. रफिक भाईच्या चेहऱ्यावरती आनंद चमकायला लागला. गोष्टी सुटायची नाही. राष्ट्राला राखण्याचा प्रयत्न वीरेंद्राचा. महाराष्ट्र देशा सिकंदरचा पद काढण्याची हिंमत केली त्या वीरेंद्रने. पुन्हा एकदा आणि सहज उडकावतोय सिकंदर शेख. त्याला संपूर्ण हिंदुस्थानात ज्याच्या ताकदीचा ज्याच्या कला कौशल्याचा अंदाज अजून लागला नाही असा सिकंदर शेख. कोरोनाच्या काळात शरीरावरचं पोरग फर्मात आलेला पैलवान. 4 पैसे भरवायचे दिवस होते आणि सिकंदरनं ठरवलं करूया मरो. मी थांबलो तर असा सपोर्ट करायचं का? त्यापेक्षा जे होईल ते होईल आणि भारतातल्या अनेक पैलवानांचं आव्हान स्वीकारायला सुरुवात केली. पट्टीला जास्त असलेला वीरेंद्र जणू काय सह्याद्री आणि हिमालयाची कुस्ती लागली आहे. महाराष्ट्राचा सह्याद्री भारताच्या हिमालयाबरोबर लढायला लागलाय का काय असं वाटायला लागलंय. आणि हिमालयावर सगळं झालं तेव्हा हाच महाराष्ट्राचा सह्याद्री धावून गेला होता. भला कुस्ती होती आणि पुन्हा पटवला वीरेंद्र तिथं ठिकाण लावण्याची त्याची खासियत आहे. परंतु सावध असलेला वीरेंद्र मागे सरकलाय. 2-9 संपूर्ण हिंदुस्थानची जाण असलेला सिकंदर शेख आज स्वतःच्या महाराष्ट्रात लढायला गेला. उद्या अजून याच बाबतीत थांबणार आहे. उद्याचा दिवस तळ टाकून आहे सिकंदर इथं आणि परवा मात्र कर्नाटकात जातोय. सिकंदर शेख करण्यासाठी हमालीनं ठरलेल्या बापाच्या खांद्यावरती खऱ्या अर्थानं महान हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी गदा ठोकवले. जरा पण इकडे पाठवून द्या कोणाकडे. आक्रमकता वीरेंद्रच्या ताकदीची आणि वीरेंद्रचा कब्जा म्हणजे भारतात महाराष्ट्रावरती हरियाणाचा कब्जा जणू काय झाला. हे होत असतं. ही कुस्ती आहे, ही कला आहे आणि हे शेतकऱ्यावर सुद्धा लागतं कधी कधी. वीरेंद्रनं जणू काय विश्व
मला हातात धरलंय का काय असं वाटायला लागलेलं आहे. समोरची मंडळी खाली बसणार. औरंगाबादची जनता कुस्तीप्रेमी आहे. आज या दोन्ही पैलवानच्या साक्षीने एक संकल्प करा, निर्वेशनी राहा, निरोगी व्हा आणि उद्याच्या नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा यातूनच दिल्या जातात. मजबूतीने काढण्याचा प्रयत्न, पण धोका पत्करायला तो विवेकही तयार नाही. बॅरिगेटचं घराला दिसत रे भैया, बॅरिगेटवर उभा राहून 5 मिनिटं थांबा राव. कुछ करिए, कुछ करके दिखाओ, कुछ बन के दिखाओ, नाम भी कमाओ, दाम भी कमाओ, अपना नाम भी रोशन करो. आणि पुन्हा एकदा वीरेंद्र पट काढतोय. छातीचा बोजा पाठीवरती टाकलाय. महाराष्ट्राच्या ठाण्या वाघानं वाघाचं काळीज असलेला पैलवान. अनेक अडथळे, अनेक संकट आली, पण निधड्या छातीच्या वाघानं ती धडकावली आणि पुन्हा दंड ठोकून या भारत देशात उभा आहे. बघा कसा दंगल चालू आहे. उंचीचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न वीरेंद्रचा. श्वास रोखून प्रेक्षक मंडळी या कुस्तीचा आनंद घेतात. जखमी शेर सावध लढतोय आणि